नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मला कळत नाही या घरी आल्यानंतर मी एकटाच का नेहमी ब्लॉग चालू करत असतो. काय माहिती, सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर येते. हा बघा बिचारा काम करत बसलाय, काम करतोय बिचारा काम. ओ माय गॉड. आणि तुम्हाला दाखवतो माझी बायको काय करते. इकडे मी फोन चार्जिंगला सॉरी कॅमेरा चार्जिंगला लावलाय, म्हणजे आम्हाला आज शूट करता येईल. आज आहे इंडिपेंडन्स डे. ही बघा इन्सेप्शन गाईज, इन्सेप्शन. काय दिसते रे, मस्त दिसते. शाबास. पण इंडिपेंडन्स डे एवढी का तयार होतेस? मला तयार व्हायला रिझन लागतं का? हे पण आहे, तयार व्हायला, चिडायला, ओरडायला बायकोंना कारण नाही लागत, पण ठीक आहे. तर आम्ही 15 ऑगस्ट निमित्त खाली चाललो आहोत. निमित्त आणि आज काय कृष्ण जन्म रात्री 12 वाजता आहे. हो, तर आज आमचा उपास पण आहे. काल आम्ही रात्री प्लॅन बनवतो की तिथे कॅमेरा आहे, तिथे बघायचं. व्हॉट इज युअर प्रॉब्लेम ब्रो, व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? असं बोल ना, लिफ्ट आली खाली. ऑलरेडी मी आले. यस, तो दाखवते काहीतरी. हे पहिले शर्ट मधून केस बाहेर आलाय. शर्ट मधून केस बाहेर. हा, शर्ट मधून केस बाहेर आलाय. शर्ट मधून कसा केस बाहेर? 9ला चालू होणार होतं, बट माझी साडी नेसून झाली नव्हती म्हणून साडी ओली ना, म्हणून त्यांनी ठरवलं की 9:30ला करूया. 9ला चालू होणार होतं, माझी साडी नेसून घाली नाही म्हणून त्यांनी हे बघ, तू एवढं बोलतोय की शिवानी तुझी साडी ओली होईल. माझ्या हातात एक कॅमेरा दिसतो, एका हाताने मी हे करते, पण तरी माझा पदर नाही उचलला आणि चुकीच्या साईडने उचलला गेला. चुकीच्या साईडने पदर उचलला. साईड कोणती चुकीची? म्हणजे काय तुला साडी उचलायला बोलली? मी ते विचार करत होतो की हे उचलो का आता. चला, आय थिंक ते अनाउन्स करतात की शिवानी मंचेकर या पटकन. हा अजून झोपेतून उठलेलाच नाही. जरासं वाक्य माझं अजून. आम्ही फुल आय थिंक रक्षाबंधन नंतर आम्ही इथेच थांबलोय ना. हो मजा येते. टाइमपास, सकाळी चहा मिळतो, दुपारी चहा मिळतो, रात्री चहा मिळतोय. म्हणजे आम्ही तिकडे जातोय पण रात्री झोपायला मूवी, कारण की आम्ही मार्वेल कम्प्लीट करतोय, तर आम्ही रात्री झोपायला इथेच येतोय. आम्ही दोघं करतोय, ही काम करत बसली बिचारीच आहे मी. आफ्टर हे चल, मग परत आवाज आला माझा. चला लवकर, शिवानी मंचेकर लवकर या. ते लहान पोरगा कुठला तरी झेंडा वही करत बसला. हिला वाटलं झालं झेंडा वंदन, आणि हिला बोलणार आहे चीफ गेस्ट म्हणून. कुठे दिसतात का? मला दिसले, मला नाही दिसत. माहिती तुला मी ते कॅप्चर करायला सांगितलं, पण कंटिन्यू नाही. स्वतःला पण तर घे जरा, तुझा सुंदर सुंदर चेहरा दाखव. तुझा बोल, माझा तर आहे. आलो इकडे तर मग विचार केला की थोडा वेळ थांबूया. पण आपल्याला तसं मंदिरात जायचं ना. हे बघ, मी आता आईला माझं खूपच लेफ्टला गेलंय. ही टीचर वाटते, असंच लावलंय. मी टीचर वाटते ती. आता तिकडे जाऊन सगळ्यांना काहीतरी खायला आहे. हा, खायला पण आहे. पण वडापाव तुला कोण बोललं? सामग्री दिसते ना ब्रो, सामग्री. बटाटा भाजी नाही, सॉरी. तरी तिकडे ते असलं तरी आपला उपवास आहे आज. ओ माय गॉड, ओ माय गॉड. आता आठवलं शाणे, आज कालच बोललेलं. वगैरे मागवलं ह्यानी स्वतःसाठी केळा वेफर. आम्ही फक्त नारळ पाणी किती मागवले? ह्यानी 10 नारळ पाणी मागवले. 10 नारळ पाणी. 6. मी नारळ पाणी मागवले. मी पण मागवले. किती मागवलेस तू? मी 2 मध्ये 3 होते. 12 नारळ पाणी आहेत घरी. 12. मी 9 मोजले. मी घरी 9 नारळ पाणी मोजले. तेच विचार करतोय की 2 लोक का आले. आलतूगिरी झाली ना, दोघांनी मागवले. 9-12 नारळ पाणी कोण येणार घरात? 4 जण आले मोठे. आता मी मागवलं असं ना, अरे तुला कळत नाही का, तुला विचारायला नको. आता भाऊ बहिणी गेले तर आले, बघितलं आमच्या डोक्यात अलकत आलतं. निघालो आता आम्ही. आणि आता बिल्डिंग खाली पण झेंडा लावतात. नाईस. म्हणजे हे सोसायटीचं होतं जिथे गेला असं इथे चिटकवतात. तिकडे झेंडा वंदन झालं, इकडे झेंडा लावतात. झेंडा वंदन ना. इथे नाही, इकडे झेंडा लावतात. तर आज आम्ही विचार केला की थोडं इस्कॉन टेम्पलला पण जाऊया. खूप महिने झालं, एक वर्ष झालं की आम्ही गेलो नाही. आणि आज उद्या जन्माष्टमी आहे ना, म्हणजे आज रात्री. तर की जरा जातो, बघून येऊया कैसे आहे वातावरण. उद्या खूप गर्दी असणार, आज एवढी नसणार. हो, म्हणूनच मी साडी वेअर केली. नाही तर मी ड्रेस वेअर करणार होते किंवा मंदिरात पण जायचं तर घालूया. आणि मी तर बाय कुर्तामध्ये ऑलवेज रेडी असतो. आम्ही दोघं. तुला माहिती साडी घालत नाही, साडी नेसते. माहितीये, मी कधी बोललो तू साडी घातलीस? हा बघा, मग अशी आम्ही बोललो. हे 3 नारळ पाणी तुम्हाला इकडे दिसतात. तुम्हाला अजून दाखवतो. ही बघा इकडे मागवून झोपली आहे बघा. हा, इकडे झोपले ही नारळ पाणी. हा, 1 तास झाला. 1 तास झाला. हाय बोल. हॅलो.
ही आज तुम्हाला फायनली ब्लॉग मध्ये प्रत्यक्ष दिसणार आहे. US वर आज येणार आहे. आम्ही तिला आज घ्यायला जाणार आहोत. ही पोरगी ही इकडे आम्हाला नारळ पाणी सोल हे कर ते कर मी मागून ठेवते बघ केवढं डोकं चालतं. इथे आडवी तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितली. हा बघा बिचारा मुलगा इथे खाली ती नारळ पाणी फोडत बस. तुम्हाला अजून नारळ पाणी दाखवतो थांबा. तुम्हाला ते सांगितलं ना मगाशी की 2 जणांचं डोकं सेम चालतं. तुम्हाला सेम हे बघा ते 6 आहेत आणि तिकडे 3 आहेत. टोटल 9 आहे. म्हणजे मी सकाळी जे सांगत होतो ते बरोबरच आहेत. टोटल 9 मागवले. नको पिऊ. कोण का पाणी नको पिऊ बोलते तिकडे ती ना ताण लागली आहे पण सगळं युरो मध्ये तर ऍम्स्टरडॅमला ती ओ लेओवर. काय आणते चॉकलेट बिकलेट आणते ना आपल्यासाठी. चॉकलेट आणणारच का आमच्यासाठी. अरे शिवानी पण तुला हे नाव चेंज करावं लागेल आता. आता ही अपूर्वा US नाही नको ठेव आता. शी इज कमिंग बॅक टू भारत. नाही अपूर्व ती कधी पण जाऊ शकणार. अरे पण नाही तिला सोडायचंच नाही ना. जाणार कशी. हा तू पकडून ठेवणार ती तुझ्यासारखे दाव ओढेल. ए अपूर्वा बघ तुला काय बोलते. ती स्ट्रॉंग आहे. हा नाही आता तुझं तोंडातून निघालं ते निघालं. हाय बघ काय खातोय. काय करून बघत होतो कसं लागतंय. एकदम पानसट आहे पानसट. हा मग मला ते आलं पाहिजे. माझ्या भावाला कामाला लावून आता स्वतः पडलास. तो बिचारा इकडे एकटा करतो. मी साडी नेसलीये काहीतरी बघ. याला ग्लास मी आणून दिला. त्या बिचाऱ्याला मी प्रोत्साहन दिलं की येस तुला करायचंय गौरांग. तुझी बहीण साथ नाही देते पण तरी तुला करायचंय. आता मी जस्ट आता मी डोक्याखाली नुसता असा हात टाकला की लगेच करत आली. उंदीर तू उंदीर. हा आता कसा उठला तुला द्यायला. आता मध्ये मला ते पानसटवाले ना. नाही हो वाटतं हो. आम्ही आज नारळ पाणी पिऊन डिटॉक्स करणार आहे. जेवढं जमेल तिथपर्यंत आम्ही फक्त नारळ पाणी पिणार आहोत. हा खरं आहे बरोबर आहे. जमेल तिथपर्यंत ट्राय करणार आम्ही. थोडं लिमिट संपली तरी थोडं पुढपर्यंत जाणार की आपण आतापर्यंत नारळ पाणी पिऊया. असं असतं की रात्री 12 वाजता खायचं असतं तर आणि नेमकं आम्ही आज रात्री जाणार आहे तिला घ्यायला. हा मग काय खाऊया एअरपोर्टवर बर्गर. ही बघा आता स्वतः तोंडाने बोलली फळं खायची असतात. आता बोलते एअरपोर्टवर बॅग खायला. गौरांनी एकदा मॅगी दिलेली मला खायला आणि त्यानंतर मला असं वाटलं की ही मॅगी बनव. हा बोलला झेप्टोची मॅगी आहे. तेव्हापासून मला त्या मॅगी स्टोरी टाकलेली. मी ना कधीच स्कूल पासून आतापर्यंत माझं पोट छोटूस आहे. मी कधीच एक पॅकेट अख्खं मॅगीचं खाऊ शकली नाहीये. कधीच खाल्लं नाहीये. जातच नाही. पण ती झेप्टोची बटर मॅगी मी अख्खं खाते. मी अख्खे 2 खाऊ शकेन इतकी मला ती टेस्टी आहे. सिम्पल साधी पण असं मला बटर पर्सनली. अरे उपवास आहे आज. बटर मॅगी ना हे ना बर्गर आणि ते. मला बटर खूप आवडतं पण ती बटर मॅगी ते लोक नेक्स्ट लेवल. आणि आम्ही घरी बनवतो 10 मिनिटात बनते. ते लोक बनवून 8 मिनिटात घरी आणून देतात. कसं शक्य मला तेच कळत नाही भाई. घरी नाही होत. म्हणून मी आज उपवास आहे माहिती होतं म्हणून काल मी अख्खा डब्बा भरून खाल्ली आणि आता पण इच्छा होते. हा तर पण मुलांना चांगली नाहीये मॅगी. महिन्यातनं एकदा किंवा 2 महिन्यातनं एकदा खाल्लेली ओके. आम्ही पण दररोज खात नाही. आता फक्त वेळ लागला म्हणून थोडस 1-2 वेळा जास्त खाऊ आणि मग नंतर बंद होईल. माझ्या मित्रांना भेटा तुम्ही. हा मित्रांना पण भेटवतो. माझ्या हा बाबा हिच्या मित्रांना मी काय बोलतोय फळं घेऊन जाऊया जाताना. एक फळ खाऊया. 12 वाजले की आम्ही एक फळ खातो आणि लगेच ताक करू शकतो ना सकाळी. का असं काय पूर्ण दिवस लास्ट टाइम रात्री नाही. सकाळी तुम्ही नाश्ता पाष्टा सगळं करू शकता. आपण 12 वाजता जाणार आहे. आता आपल्याला कृष्णाला घरी जाऊन नैवेद्य वगैरे 11लाच ठेवावं लागेल. तर तुम्ही कधी विचार केला की आपण पकड एक मिनिट पकड जरा पकड. हां तर आम्ही मंदिरात तर आलोय आणि जर तुम्ही गाडी वगैरे घेऊन येत असाल मंदिरात नका येऊ. तर नका येऊ. ऑटोनी या. इस्कॉनच्या इकडे एवढं नाहीये ठाण्याला पार्किंग वगैरे आणि आजूबाजूला रोड खूप छोटा आहे सो पार्किंग नाही. पार्किंग करू शकत नाही. आणि इथे काय केलं माहिती आहे का मंदिराच्या बाहेर जी घरं आहेत त्यांनी स्वतःच्या घराच्या बाहेर पार्किंगसाठी पे अँड पार्क म्हणून चालू केलं. तुम्हाला यायचं असेल तर लवकर या. तिकडे जागा भेटली तर भेटू शकते पण असं रिक्षाने आलेलं बरं आहे. आम्ही जरा झोपेत आहोत कारण की एकतर लवकर उठलं आणि प्लस पोटात काय नाही. पण इथे मजा येणार आहे. डेकोरेट वगैरे केलंय आणि इथे काहीतरी आहे पण आज मग तुम्हाला दाखवू आम्ही. काय बोलतोय उद्या फुल भरलेला असणार. हाँ उद्या मजबूत भरलेला असणार म्हणून अंदर जाएंगे दर्शन लेंगे आणि वापिस आएंगे. काय सुंदर आहे आज. हे बघा हे मी घेत नव्हतो. हा कारमध्ये ठीक आहे पण आता तुझी चोरी डायरेक्ट ह्याच्यावर कॅमेरावर दाखवतो ना कारमध्ये नाही तर बोलशील माझ्या हातात नव्हतं मी घेतलंच नव्हतं म्हणून तुझ्या हातात एकदा दाखव.
तुम्हाला जे दाखवलं, मी शाण्याला गाडी काढत होतो म्हणून हातात दिलं तर बोलतो हे कमीवाला लक्षात ठेव, तुझं हे जास्त वाला माझं आहे. तुझं काय सकाळपासून नाही एक मिनिट सकाळपासून सांगत होती की आपण फक्त पाणी पिऊया, पाणीवाला करूया. 9 नारळ पाणी आहेत घरी, 9 नारळ पाणी पिणार आहे आता. पण देवाच्या प्रसादाला नाही कसं बोलणार. हो ना, बरोबर आहे. बटाटाच आहे, नथिंग एल्स. मॉमनी केलंय आपलं, अप्रूव्ह केलंय ना मॉम. मम्मी खाण्यामध्ये बिझी आहे. हा म्हणजे देवाचा प्रसाद काही असो तो फराळी चिवडा असतो ना तो. समजलं रे, बोलतो माझा कमी तुझा कमीवाला लक्षात ठेव. टेस्टी आहे रे, खाऊन बघ. तू कर, टेस्ट कर ना, तू कर ना पहिले. केलं ना, ऑलरेडी केलंय मी. खूपच टेस्टी आहे, असं मार्केटमध्ये नाही मिळत. खूपच भारी आहे. असं बोलायचं, भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते, ओम नमो भगवते वासुदेवाय. भूक एवढी लागली नमो खाऊन टाकला भाई. पण ऍक्च्युली मस्त आहे. विवियाना, कारण की या दोघांनी घेतला आहे कुर्ता, तो फिटिंगला दिलेला, तर तो घेऊन तुम्हाला ते पण दाखवतो. येस, चलो बाय. उपासात भूक किती जोरात लागू शकते तुम्हाला दाखवतो मी. एकदा चेहरा दाखव गौरंग तुझा याच्यात. हाय, दाढी बघायची, दाढी बघा, दाढीत सगळा चिवडा अडकलाय. म्हणून तर मी कॅमेरा चालू केला भाई. मिशीला दाढीला सगळीकडे चिवडा लागलाय. आणि मगाशी मी एक सांगायचं विसरलो, आम्ही तिथून निघत होतो ना तेव्हा मी बोललो की नको बस झालं. शिवानीने एक घेतला, गौरांगने एक घेतलेला, मम्मीने पण एक घेतला. पण मम्मीचा उपास आहे तुमचा? नाही, मग उपास नव्हता. मी बोललो ठीक आहे बस झाले 2, आपण दोघं एकाच खाऊ. शिवानीला बोललो तर शिवानी मला पुढे आली, कानात बोलते अरे यश मी तुला सांगितलं कारण मला एक अख्खा खायचा आहे. काय ग? हा काय देवाचा प्रसाद मी अख्खा हा आता देवा बरोबर आहे, मी सांगतोय फक्त रे बाबा तू काय बोलली. मी असंच बोललो का की तू नको खाऊ अख्खा. आता हिनी गाडीतून विचारलं गौरांग साक्षी की मी थोडी स्ट्रिक्ट झाली आहे का, मी थोडी चिडचिड करते का. तर मी तिला इन जनरल बोललो की हा थोडीशी स्ट्रिक्ट आहेच असतो आणि पोटात आज काय नाही म्हणून चिडचिड होऊ शकते. खाली ट्रेन न बोलता सरळ चालत चालली मम्मी सोबत. शिवानी 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 यश मठाधिकारी, आम्ही एकमेकांना चेक करणार होतो, कोण नाही ना तिकडे उभं चेक करायला. तर बोललो मॉलची सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज नाही झाली पाहिजे. मॉम कुठे आले? नाही जायचं इथे, जायचंय जा. मी स्वतःला चेक करत होतो कारण मॉलची सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज नाही झाली पाहिजे म्हणून मी इकडे. हा, तर मागून लोकांची गर्दी वाढली. काय झालं माहिती आहे का, मग अशी कॅमेरा पडला. माझे डोकं बघ, माझं कसं कपडे बदलून झाले तर मग केस असे सगळे पुढे आले चंपू. तर मग अशी मी कपडे बदलत होतो म्हणजे ट्रायल रूममध्ये, तर त्यात माझ्या ह्या खिशात ठेवलेला. तर मी पॅन्ट काढली आणि असं झटकली तर तो कॅमेरा असा गेला, असा गेला. एकदम जोरात आपटला कॅमेरा. ए तू होता का शाण्या, तू होता का काय? आणि अख्ख्या झारामध्ये बायकोला शोधणं खूप सोपं आहे कारण एवढी सुंदर आणि साडीमध्ये पोरगी एकच आहे इकडे. ते कार्पेंटरला कॉल करू. कार्पेंटर वॉर्डरोब लागला ना नवीन. ओ ऍक्च्युली बरोबर बोलतोय भाई, बरोबर बोलतोय, त्याला पण कळतंय. एकदम एअर होस्टेस वाटतेस रे. हो ना. हो, मला एका पॉइंटला मला तो करायचा होता. आय थिंक सगळ्या मुलींचा एक अशी इच्छा असते का माहितीये का, मेकअप वगैरे रोज करायला मिळतो. ओ मला जॉकी व्हायचं होतं. जॉकी तुला माहिती आहे काय? जॉकी रेडिओ जॉकी. ए घोडा चालवतात तो वाला जॉकी. ना जेवायला. हा, तिच्याकडे ती एकच भाजी असते. ते खूप तिच्याकडे कोणतरी येतं त्यामुळे जेवण संपतं आणि ते एका टोपाला ते पान लागलेलं होतं. तो एक खाऊन तो ढेकर देतो. तो बोलला ही जी भाजी आजच्या दिवशी काय. ऋषीची का? ऋषी बोला काय बोलत? शेवग्याची. ओके. जंगलात तेच झाड असतात तर मग ती खाल्ल्यानंतर तो आशीर्वाद देतो. तो असं बोलतो खाल्ल्यावर पोट भरेल. म्हणून जन्माष्टमीच्या दिवशी ती भाजी खायची असते. ओके, काही बोल, तुला जे मनात येईल ते तू बोल. सो हिने एवढे कष्ट केले, पार्सल द्यायला ही स्वतः आली घरी कारण तिला भेटायचं होतं. आणि मेन म्हणजे मला खायला घेऊन आली. मला खायला घेऊन आली. यशला नेहमी काय नाही मिळत, PR मध्ये मुलींचं जास्त असतं, तर तिने यशसाठी पण आणलं. कारण की आता हे काय बोलतात स्टार्टअप आहे, मेन्स कलेक्शन नाही आणू शकेल लवकर, म्हणून म्हणलं यशसाठी काय तर खायला. शिवानीसाठी रोज ऑर्डर करते आम्ही घरी आणि यांनी माझ्या हातातून फोन घेतला आणि मला बोलतो दे मला माहिती आहे कुठला मागवायचा आहे. तुला कसा माहिती आहे? आता सकाळी देवाची पूजा करायला फुलं मागवली, ओ त्याच्यामध्ये बघितलं वाव असं, मग हेल्प. ब्रो तुला अजून काय घ्यायचंय? इंडिपेंडन्स मिळाला देशाला, तू काय एवढी मोकाट सुटली आहेस? तू मम्मीपेक्षा गोरी का दिसते आज शिवानी? मेकअप के ब्युटीचं न्यू कुशन फाउंडेशन. ओ माय गॉड,
आणि आम्ही दोघांनी काहीच यूज नाही केलं. नाही नॅचरल ब्युटी, वी आर नॅचरल ब्युटी. शाण्यानी स्वतःहून अजून थोडंसं हे पण ऍड केलंय. आता जेवढं करतोच आहे ते करून टाकते. थोडंसं अजून करायला काय हॅम्पर एक्सपर्ट आहे. एम्पर एक्सपर्ट आहे. बहिणी लोकांसाठी एम्पर बनवण्यासाठी एक्सपर्ट आहे. तुझ्यासाठी घेतोय, कळालं का? तुझ्यासाठी ऐकू येते का? हे शाणे येते का ऐकू? तुझ्यासाठी घेतोय. हे बघ ना, हे शाणे बघ ना. हे काय दिसतंय तुला? हे बघ, तुला गुलाब नको होता ना, म्हणून त्यासाठी कॉटनचं गुलाब आणलंय. कॉटनचं क्रॉशेचं गुलाब आणलंय. गुलाब आणलंय. मी काय झालं, हा, आणि तुझ्यासाठी हे पण आणलंय. आज उपवास आहे माझा. हा, हे उद्या खायला आणलंय. ये रस्त्यावरती येता जाताना बायका बोलतात की गजरे रोज. एकदा पण याला असं वाटत नाही की जरा घेऊया. आणि अरे बाबा शपथ, ह्याला विचार. गौरांग तू सांग, आलेला का? मला पण नाही दिसली ती, तुलाच दिसली. आणि ती बाई, जर तुम्ही काय आता बाई, ती काय तर ती बाई पण ह्याच्याकडेच गेली विचारायला. आम्हाला विचारलं पाहिजे ना. कुर्ते कुठे आहेत दाखवा. नॉट ऑल फ्लावर्स लास्ट फॉर एव्हर, बट दिस वन डज. जस्ट लाईक आवर ग्रॅटिट्यूड फॉर यू. जस्ट लाईक आवर लव्ह. अरे बाई, आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, हा काय करतो. ए माझी काय गोष्टी, माझ्या गोष्टी माझ्या मागे त्यांना काय सांगते का? ते नंतर मला येऊन सांगतात की तुझी बायको अशी अशी बोलते. समजा तिकडे कुठे असे जवळपासाला दिसत असतील, माझे नातेवाईक असतील किंवा पप्पा किंवा मम्मी, तर हा काय करणार माहिती का? जरी आम्ही लांब बसलोय तरी पण मुद्दाम असं काहीतरी करणार मुद्दाम. म्हणजे मला माझ्या फॅमिली समोर हे मजा येते, पण मला करायला मजा येते. समजा आता इथे मम्मी इथे समजा बाहेर आहे तर, आणि हा समजा हा गौरांगच बाहेर आहे आणि आम्ही दोघं आज नाही तर मी मुद्दाम असा आवाज काढतो. मजा येते. काय को नाही करणे का थोडा मजा जिंदगी में. हा, तुम्ही पहिले मान्यवर मोहे मान्यवर. हा, दाखव तू काय घेतलं. आपण माझ्यासाठी हा, तुझे पण दाखव. बाय द वे गाईज, मी काहीच नाही घेतलंय. काढून दाखवा. असं काय दाखवतो? इन्फ्लुएन्सर असून नीट दाखवता येत नाही कपडे, तर काय बोलायचं आता. व्हिडिओ मध्ये हे बघा. नाईस कलर. माझी चॉईस. लॅव्हेंडर कलर खूप छान दिसेल तुझ्यावरती हा कलर. चांगला. तुझं दाखव ना. तू मी दाखवतो ना, तू मॉडेल आहे. माझी चॉईस माझी आहे. हा ही वाली या कुर्त्याची चॉईस गौरांची आहे. असं काय बघतो, तुझं एकही चॉईस नाही. तुझ्या चॉईस घेऊच शकत नाही आपण. फॅमिली आहे ही वाली. वाव. चला रिव्हील. हा, रिव्हील. नॉईस. Oh my God. यात एकदम ब्राह्मण दिसतोस. ब्राह्मणच एकदम अतिशय ब्राह्मण दिसतोस. भारी वाटतं ना. हा गेलं ब्राह्मण. नाहीतर युजली लोक जेव्हा भेटतात ना, तर त्या असं बोलतात तू ब्राह्मण आहे आणि हा कोकणी आहे ना. आता पण हे घातल्यावरती लोक तुला बोलतात तूच ब्राह्मण आहे. नाहीतर मग ह्याला साऊथ इंडियन डायरेक्ट बोलतात. हा मला नेक्स्ट माझी चॉईस आहे. परत मॉडेल तयार झालेला आहे. मॉडेलला छान पिंपल पण आलेला आहे नाकामागे. तुला ते दाखवायची गरज होती. हा मला खूप आवडला. ओ माय गॉड. हा याच्यात खूप ब्राईट दिसतो, पण ऍक्च्युअल मध्ये ह्याचं मटेरियल मला जाम आवडलं. खूप सुंदर आहे, खूप सुंदर मटेरियल आहे. एकदम मस्त रिच. मला नाईस. दोन्ही आवडले मला. पण ह्याचे पायजमे आहेत ना. हो मी मिक्स नाही होणार म्हणताय. आता गौरांग तुझं. येस वेट. याचे दोन्हीकडनं घेतलेत. मिंत्रा आणि मिंत्रा काय ते मान्यवर. हा एकदम मस्त. ओ माय गॉड. असं एक वाईट असला पाहिजे मुलांकडे कधी कुठेही घालायला. हा मला खूप आवडला. दिस इज माय चॉईस. चॉईस आहे. एकदम मस्त चॉईस आहे. हा मी मूर्ख. माझा चॉईस आहे हा. नाही हाईचा चॉईस. मग तुझ्या चॉईसचा ग्रीन तो घेतलास ना, साईज नव्हती कारण. तो पण मस्त होता एकदम. मला असं काहीतरी असं ब्रॉड हवं होतं. हा गोरा आहे ना, त्याच्यावरती लाईट कलर चांगले वाटतात आणि शायनी. अजून एक वेगळं घेतलंय. हे काही कुर्ता नाहीये, बट कुर्ता टाईप आहे. मी कधी घालत नाही असं कपडे, बट वाय नॉट. वाव. झालं. हा आता शर्ट दाखवूया. शर्ट पण दाखवणार आहात. येस. हा दाखव ना. मॉडेल बघा मी दाखवतो लगेच. कधीही नाही घेणार. आमची शॉपिंग तर झाली, पण असं होईल का कधी की बाबा बायको नाही घेणार काय, तर बघा काहीतरी छोटस टाकायचं बाई. मी इथे ये बॅगेत काहीतरी छोटस. मी स्वतः विसरलेली की मी हे इयरिंग्स घेतले. खूप प्रिटी आहे. भारी वाटतं ना हे वाले.
मग हिला नेहमी सांगतो मी की असे झुमके घाल. ऑल डन. आता शर्ट टी शर्ट हॉल. येस 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 फटाफट शर्ट. हे छोटू लेके आजा. खाली आहे बघ. हो सॉरी नो छोटू. दिस इज पहिला शर्ट. येस नाईस. खूप टायमानंतर मी हाफ शर्ट घेतले. हाफ शर्ट मी युजली घेत नव्हतो कारण माझ्यावर हाफ शर्ट चांगले दिसत नव्हते, पण हा अमेझिंग दिसतोय. खूप अमेझिंग दिसतो. अमेझिंग. झिंग झिंग झिंगाट. समथिंग न्यू. येस. त्याच्यानंतर मित्रांनो येते एक पॅन्ट. ही आहे ती पॅन्ट. इथे वाव. ही बघा कमरेच्या वर जाणं Oh थोडं my मुश्किल होतंय, God. पण ही पॅन्ट अमेझिंग आहे. ओ माय गॉड. अमेझिंग. एकदम वाव वाटतो. वाव आहे एकदम. कॉम्बिनेशन वाटत नाही, एकदम करण्यासाठी. वाव आहे. आजकाल असं वाटायला लागलं की स्ट्रेट फिट कपडे ना बेटर दिसत आहेत आम्हासवर. तुम्हाच असं वाटतंय का? हो मला तर म्हणून स्ट्रेट फिट. हे बघा स्ट्रेट फिट दुसरी पॅन्ट पण आम्ही तीच पॅन्ट आहे, कलर वेगळा आहे. हा एकदम पांढरी मस्त आहे, ती फ्लोई brown आहे. होती. मस्त आहे. खूप मजा येते. आणि थोडासा झोल आम्ही काय करतो माहितीये, आम्ही दोघं सेम साईजचे कपडे घेतो, म्हणजे आलटू पलटी दे घुमागे. हे गौरांगचं आहे. ओ माय गॉड. येस आय फॉरगॉट. हा कलर खूप छान आहे. येस. खूपच अमेझिंग कलर आहे. पुढचा टी शर्ट. त्या दोन्ही फ्लोई पॅन्ट्स वरती कॉम्बो करायला मस्त वाटेल म्हणून हा टी शर्ट घेतलेला आहे. आज 4-5 आठवड्यातून- महिने विव्याना जाणार नाहीये. भरपूर पैसा उडवला. आता काहीच नाही घ्यायचंय. तू पण नाही, मी पण तुझा नाही. काय? एक ब्लॅक टी शर्ट. खूप खूप टायमापासून माझ्याकडे फुल स्लीव टी शर्ट जे होते ना ते आता माझ्या ह्याच्या खाली येत नाहीत हा. घालता. तर मग मी एक फुल स्लीवचा टी शर्ट घेतला. दिवस गेला आणि वी आर परत. मी एवढा काळा का दिसतो? वी आर परत. वी आर आम्ही परतलोय. हा. सो आता आम्ही इकडे आलेलो आहोत. सगळी साफसफाई केली. कचरा, झाडू, झाडांना Very good, पाणी, शाबास. साफसफाई खूप काय केलं हिने आज. सगळं झालेलं आहे. आणि आता वेळ आहे कृष्ण जन्मायचा. पण आम्ही जाणार आहोत, सो विचार केला थोडं तयारी लवकरच करूया, कारण की अपूर्व, आम्ही तुम्हाला जसं सांगितलं की अपूर्व येणार आहे, तर तिला मी घ्यायला चाललोय. आणि एवढी हलती आहे ना, मी दिसतच नाही त्यांना. मग इकडे- मी दिसतच नाही. काय मी गे, तुझ्या मी मागं- अशी बोलते. मी असं फिरतो तुझ्या मागे. ए, अभी रुकेगी, अभी बोलेंगे, अभी रुकेगी. आता थांब ना, हा, आता तू okay, कशाला okay, बळबळतोय. तर आता काय अपडेट आहे पुढची? अपडेट असं आहे की आता आम्ही रसमलाई वगैरे सगळं मागून ठेवलेलं आहे. सगळे हा. म्हणजे स्वीट मागवलं, फुलं मागवली, फुलं वाहिली, सगळं केलं. आम्ही बाहेर जाण्याचं असतं, तुम्हाला माझ्या बायकोने सांगितलेलं आहे आम्ही बाहेर जाणार आहे. माझा आउटफिट ऑफ द एअरपोर्ट दाखव. आम्ही एअरपोर्टला फक्त घ्यायला तू चाललोय, कुठे पण- जात नाहीयेस. पण तरी आज ब्लॅक घालायचं नसतं यश. तूच बोललीस मला भाई. हो, पण नाही घालायचं असतं. बट जाऊ दे, आता तिला घ्यायलाच जायचंय तर इग्नोर. हा. तर आता तिथे जाऊ. आम्ही जास्त काही शूट नाही करू शकलो कारण की साफसफाई भरपूर Yes, होती. yes. आणि मी माझ्या बायकोला दिलेलं फुल बघा. मी माझ्या बायकोला दिलेलं फुल. जर तुम्ही मगाशी मिस केलं असेल, जर स्किप केलं असेल, चुकून स्किप नाही करायचं अजिबात. जर स्किप केलं असेल तर हे फुल माझ्या बायकोला मी दिलेलं. याच्यावर आता येस, आणि चित्र मी लावलंय. केस धुतले पण ठीक आहे, सुकतील, सुकू देत. एअरपोर्टला परत मारलं जाईपर्यंत. तुम्हाला फुल, माझ्या केसाने परत मारलंस तू. ते माझं हत्यार आहे. सो तुम्हाला सगळ्यांना जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज आम्ही पूजा करून लवकर निघालो. आम्हाला 11ला निघायचंय, सो 12 पर्यंत मी घरी म्हणून आता आम्ही जाणार. सगळी So, पूजा करणार आहे, भेटूया. हे करणार आहे आणि मग तुम्हाला घ्यायला दाखवतो जाणार अपूर्वा. आहे. आणि हा, खूप लोक आम्हाला आमच्या कोणत्या माहितीये का, मम्मी सोबत जो गेम्स वाला आहे ना व्हिडिओ, त्याच्यामध्ये खूप लोक बोलतात की रंबा गौरांगची गर्लफ्रेंड आहे. तर नाही, त्याचं रंबा असंच तोंडून निघालेलं. आणि आम्ही हा अपूर्वाला रंबा मावशी करतो. खरं तर हे वरद नावाच्या एका प्राणीने चालू केलेलं आहे, त्याच्यानंतर माझ्या तोंडात आलेलं. हा, तर तसं तिला रंबा आमच्या वयाची आहे. ती त्याच्या बहिणीसारखी, ती त्याची गर्लफ्रेंड नाहीये. नसू खूप- शकते. किती कारण comment वयात आले. खूप, वयात पण फरक आहे. वयाचं जाऊ दे, पण ती कॉमेंट बहिणीसारखी आहे. सो येस, Yes. गौरांग बघितलं म्हणजे वयाने काय नाही होत मित्रांनो. वय इज जस्ट अ नंबर. हो, म्हणून तर तू माझ्याशी लग्न केलं. मी मोठी तुझ्या. मोठी ते सगळ्यांना समजते. जे ओरडाओरडी करते ना माझ्यावर, ते सगळ्यांना कळते. ओरडाओरडीचा जास्त टॅग मला देऊ नकोस, समजलं ना. अपूर्वा, तुझ्यासाठी काय काय चाललंय बघ. हा, बनवतीये भाई, बनवतीये. हे बघा, बो बी टाकलाय. ती माझ्यासाठी केलं का? मी पण भरपूर वेळा जाऊन आलोय का इकडे तिकडे. हा, असं काय करते मित्रांसाठी एवढं. हा, तेच रे, आपण पण फ्रेंड होतो एका काळी, आठवते गोल्डन डेज. तेव्हा तुझ्यासाठी Wow, म्हणजे आता काय golden होते? नाहीयेत. अरे आता प्लॅटिनम आहेत भाई, आता गोल्डन नाही. खायचंय का? आयला Kinder शिवानी, Joy. ए 2 बस झाले. चल चल चल, 3 नाही, 3 तिकडे, काम तिकडं. हे 2 बस सगळं झाले. येते, सगळं टाकायचं. ए सगळे काय शिवानी, बस झाले शिवानी, बस झाले, बस झाले. ओके, डन. डन. एक बनवलेलं आहे. आता ह्या पिशवीत ठेव आणि घेऊन चल. कृष्णाजी, आम्ही चाललोय. तुम्ही जन्माला येणार आहेत आता 12 वाजता. तुम्हाला आता काय माहित नाही, पण तुम्ही 12 वाजता जन्माला येणार आहेत. ओके, बाय. बाय. चालू आहे का?
हाय सॉरी मी काय नाही केलं मला ब्लॉग करता येत नाही आय एम सॉरी काय गोरा दिसतोय पण मी अरे माझ्या ब्लॉगमध्ये बाय द वे थँक्यू यार वरद मला कधीपासून कोणाच्या तरी ब्लॉगमध्ये इच्छा होती तुझ्या ब्लॉगमध्ये थँक्यू अरे माझं तू मला तुझ्या ब्लॉगमध्ये घेतलं माझं सोन्या माझ्या सोन्या तिकडे थँक्यू स्वप्न पूर्ण केलंस तू आमच्या नवऱ्या बायकोचं. अरे बस का यार मला नको रडू काय बोलायचं आहे का हरवलेलं पार्सल घ्यायला आलो आम्ही. ओके ओके ठीक आहे मला मी माझं कॉलेज फ्रेंड परत माझं कॉलेज फ्रेंड आणि आमचा कबाबमध्ये हड्डी येस मी यांच्या कॉलेजमध्ये नव्हतो पण मी यांचा मित्र आहे चिवलक. येस 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 ठीक आहे. आता मी माझ्या वाईफ विथ यशी ब्लॉगसाठी मी तुम्हाला एअरपोर्ट दाखवतो काय ठीक आहे. आज मी तुम्हाला दाखवतोय एअरपोर्ट हेच ते पाणी जे ठाण्यात येतं ठीक आहे. हे बघा वा वा आम्ही मला कशाला दिसतंय हे बघ ब्लॉग करताना हो शेट मी पण आहे इथे वाव इट्स सो गुड वाव किती मस्त वाटते मला आणि काय थकलो मी बस झाला आता मला बस झालं सगळीकडे कुठे लक्ष शिवाजी महाराज बघा आपले शिवाजी महाराज. ओ माय गॉड 1 मिनिट दाखवतो. हे बघा काय जबरदस्त दिसतंय भिजतायत आणि ते घोडा पळवतात असं वाटतं. हो सॉरी हे बघा अमेझिंग दिसते अमेझिंग. आली अपूर्वा इज हिअर. ओ माय गॉड अप्पू डप्पू जप्पू. हे हिल घातलेत मी केलंय ते मी बांधले. काय बोललो 5 मिनिटात येणार आम्ही ज्याला घ्यायला आलोय बोलतो मग काय बोलला तू आता. हा मी बोललो की मला जरा भास झाला की अपूर्वा जवळ आहे आता 5 मिनिटात येईल. भाई जर तू बोलला असता आणि तिथे ती व्हाईटवाली ती असती ना भाई मजा आली मी डायरेक्ट कॅमेरा देऊन टाकला असता तुला. डायरेक्ट देऊन टाकला असता नो क्वेश्चन. येणार पण बघ बघ आता एक काम कर आता कट कर आणि असं दाखव की अरे तू आला. लाज वाटली पाहिजे भाई लाज वाटली. पाणी तिकडे बाहेर आहे वरून पडतंय डायरेक्ट. चल पुष्पगुच्छ दिलाय तुला पुष्पगुच्छ. चॉकलेट टाकलेलं इंडियामध्ये इंडियामध्ये बाई मी आत्ता तुला पकड 1 मिनिट सांगतो. इंडियामध्ये आली आणि ह्यानी ही पाण्याची बाटली ही विहिरीचं पाणी हे विहिरीचं पाणी पाजलं हिला. तुला त्या पाण्याला टेस्ट नाही आली नाही तुला सवय नाही ना इंडियाच्या पाण्याची म्हणून पिऊन बघ एकदा. हा ना हे विहिरीचं पाणी आहे. क्या बात आहे वाईफ विथ यशी कम ऑन काहीतरी बोला ना माझ्या चॅनलसाठी तुम्ही. प्लीज सपोर्ट परत जोशी. थँक्यू सो मच. आणि आपलाच माणूस आहे कोकणी माणूस आहे देवगडचाच आहे. ओ माय गॉड थँक्स. आणि निवासी फायर रिअल्टर्स आणि त्यांचं हिमलसी फायर ती पोरगी कालची. अरे यार माझी पण ना माझी ना मी पण स्किन केअर करतोय ना आता मी उतरणार नाही मी आता गौरांगला हे देणार आहे टफ कॉम्पिटिशन स्किन केअर प्रमोशन बघा तुम्ही. येस 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 प्लीज सपोर्ट. अरे नालाची टांग सपडी त्या तळ्यातून वेळातून भाई माझी पॅन्ट हवी होती खाली कारण की मळ्यात तरी जाईच्या पाहिजे तू सक्सेसफुल व्हावं. आणि तू US वरनं इंडियामध्ये आल्या आल्या ज्ञान. हा बर्गर नाही हा वडापाव आहे. इथे येऊन काय खायचं तिकडे शिव आणि शी दोन्ही. बाय गाईज बाय परत भेटूया. अपूर्वाला आम्ही सोडून आलेलो आहे. प्लॅन करा. येस ब्रो येस. नाही 2 जॉईन करूया फक्त आपण. 4 वाजलेत गाईज 4 आत्ता पोहोचलोय आम्ही घरी. अभी पोहोचे हम लोग. मजा आली मस्त मजा आली आम्हाला भरपूर टाइम नंतर असं एअरपोर्टला जाऊन मला तरी घेऊन येऊन आणि त्याच्यानंतर ड्राईव्ह करून येऊन गाडीतून टाइमपास करायला फ्रेंड सोबत टाइमपास. हां तो मजा आया. दॅट्स ऑल फॉर टुडे. आज खूप असा रॅन्डम व्लॉग होता हो पण वी होप यू लाईक इट. येस
जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल, आम्ही इथेच एंड करतोय म्हणून आता आम्ही घरी जाण्याच्या आधीच एंड करतोय. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग शेअर करा म्हणजे इतर लोक पण बघतील. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज स्टे ट्यून्ड. झोप येते.